साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोनोग्राफीमध्ये जुळी बाळ दर्शवून प्रत्यक्षात एकच बाळ आईला सोपविल्याची घटना सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडल्याची तक्रार आईने केल्याने एकच खळबळ उडाली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश हॉस्पिटलचे अधिष्ठाता सुनील घाटे यांनी दिले। अशोक चौक भाजी मंडई परिसरात राहणाऱ्या सुनीता श्रीनिवास बेरकुल या गरोदर होत्या। 18 फेब्रुवारी रोजी त्या प्रसूतीसाठी स्त्रीरोग प्रसूती विभाग येथे दाखल झाल्या असता मंगळवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी त्यांनी सोनोग्राफीची चाचणी केली असता त्यांना जुळे बाळ असल्याची माहिती देण्यात आली। त्याच दिवशी त्यांची प्रसूती झाली। त्यानंतर बाळांना पुढील उपचारासाठी बालरोग विभागात ठेवण्यात आल्याचे सुनीता बेरकुल यांना सांगण्यात आले आणि 20 फेब्रुवारी रोजी त्यांना एकाच बाळाला सोपवण्यात आले। दुसऱ्या बाळाची चौकशी केली असता हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, अशी माहिती श्रीनिवास बेरकुल यांनी बोलताना दिली। सोनोग्राफ केलं आणि नंतर 7:30 ते केलं 2 आहे म्हणून सांगितलं। परत 10-14ला डिलिव्हर झाले, आमचं आई गेले आणि बाळाला आणि ते सिस्टर म्हणली एकच मुलगा झाला आणि पाठवून दिलं। तेवढंच आमचा मिसेस सांगितलं। सोनोग्राफमध्ये 2 आहे म्हणून डॉक्टरने सांगितलं आमच्या मिसेसला। मग मिसेस मला सांगितले, मी जाऊन आमच्या आईला सांगितलं। मग पुरं ते झाल्यावर संध्याकाळी रात्री 10-15 डिलिव्हर झाले, तेव्हा एकच बाळ आहे आमच्या आईला। दुसरा मी विचारलो, नाही म्हणलं, आमच्या आई पण विचारलं, एकाच सांगितलं। आणि ते शेजारचं कोण आहे ना, त्यांना मला म्हणली अजून एक बाळ आहे किंवा कासवर ठेवलं असं। या प्रकरणाची माहिती राष्ट्रवादीचे दिलावर मणियार यांना मिळाली। त्यांनी अधिष्ठाता सुनील घाटे यांना भेटून संबंधितांवर कारवाई करावी व दुसरे बाळ परत करावे, अन्यथा फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला। आणि तिथला स्टॉपने सांगितले तुम्हाला 2 जुळे मुले झालेले आहेत आणि त्यानंतर त्या मुलांना काचेच्या पेटीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। एक बाळ दिले, एक बाळाला काचेच्या पेटीमध्ये ठेवण्यात आले असे सांगण्यात आले। नंतर 20 तारखेला त्यांच्या नातेवाईकांनी दुसऱ्या बाळाची विचारपूस केली असता तर संबंधितांनी म्हणले तुम्हाला एकच बाळ झालेलं आहे आणि ते तुम्हाला देण्यात आलेलं आहे। त्यानंतर त्यांच्या नातेवाईकाने घाबरून संबंधितांना डॉक्टरांशी विचारपूस केली असता त्यांनी सगळ्या उडवाउडीचे उत्तर दिलेले आहे। त्यानंतर पद्मशाली समाजाचे युवक अध्यक्ष आहेत, पद्मशालीचे प्रवीण कारंपुरी साहेब आहेत, त्यांनी या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला 5 वाजता डीन साहेबांनी वेळ दिली होती भेटण्याची, त्यांना भेटण्यात आलं, गुन्हे दाखल व्हावे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आहे ना डिलिव्हरी विभागामध्ये महिलांना आहे ना दुनियाच्या मोठ्या प्रमाणात त्रास देण्यात येत आहे। आत्ताच आपण बघितलं संबंधित डॉक्टरांची भाषा काय होती। सामान्य लोकांना, आमच्यासारख्या लोकांना जर असं बोलत असतील तर सामान्य लोकांना हे लोक काय बोलत असतील। जो काही असेल गैरसमज असेल किंवा समज की बाळाला 2 बाळ आहेत आणि डॉक्टरांनी फक्त आपल्याला एकच बाळ दिलेलं आहे आणि कुणीतरी त्याला सांगितलं गेलं की 2 बाळ आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, तर त्यांचं त्यावर ते पत्र देण्यात आलेलं आहे। याची चौकशी करण्यात यावी। आम्ही चौकशी करत आहोत। चौकशी अंती चित्र अजून स्पष्ट होईल, सगळ्यांचे जबाब आणि केस पेपर। वस्तुस्थिती आत्ताही स्पष्ट आहे, एकच बाळ आहे, परंतु त्यांचं समाधान नाही। आपण चौकशी अंती यामध्ये अजून खुलासा होईल। त्यांचं अजून एक ऑब्जेक्शन आहे की सोनोग्राफी रिपोर्ट लेखिका आहे, तर आपणाकडं रेडिओलॉजी विभागात एक मशीन आहे जिथे आपले प्रिंटेड रिपोर्ट मिळू शकतात। ही मशीन स्त्रीरोग विभागात अध्यापकांच्या पैशातनं आणलेली आहे, कारण रुग्णांना सुविधा मिळावी आणि या महिलेची दुर्दैवानं आधी कुठलीच सोनोग्राफीची चाचणी झालेली नव्हती। ती असती तर याला अजून पुरावा मिळाला असता की बाबा आधी बाळ किती होते, परंतु आमच्या सोनोग्राफीमध्ये एकच बाळ होतं, ऑपरेशन नंतरही एकच बाळ होतं आणि तेच बाळ नातेवाईकांना सुपूर्द केलं। पण दुर्दैवानं त्यांचा तसा समज झाला आणि त्यामुळं ते आपणाकडं तक्रार घेऊन आलेले आहेत। त्या तक्रारीची आम्ही चौकशी करतोय। एक सोमवार संध्याकाळपर्यंत किंवा मंगळवारी त्याचा रिपोर्ट आपल्याला सकाळी। साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज।